बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका सौ मिनल वसमतकर लिखित कादंबरी झनत्कार भाग 9. पाहता पाहता पाळणीच्या अरण्यात येऊन गिरिराजांना 8 दिवस झाले होते. या कालावधीत कांचनगडचा सर्व कारभार उमाबाई व पंत पाहत होते. आत्या गिरिराजांची वाट पाहून पाहून निघून गेल्या होत्या. रूपा, मी म्हणतो आता आपल्याला कांचनगडला परतायला हवं, कारण एवढा मोठा कारभार सांभाळायला पाहिजे. पण राजेसाहेब, मला कांचनगडचे लोक स्वीकारतील का नाही? मी नाही स्वीकारलं मग त्यांना स्वीकारायलाच पाहिजे, आणि नाही स्वीकारले तरी मी आहे ना. पण राजेसाहेब, मोठ्या राणीसाहेब, बघूया काय म्हणतात ते. रूप, उद्या दुपारी आपण कांचनगडला निघूया. आणि हे बघ, तू उद्या कांचनगडला येशील ते माझी धाकटी राणी रूपमती म्हणून. कांचनगडला जाण्यासाठी सर्व तयारी झाली. चिकाचा पडदा लावलेली बग्गी दारात उभी होती. लोक तयार होते. इतक्यात राजेगुंडे आले व त्याने एका बाईबरोबर झाकलेले तबक आत पाठवले व सांगितले, हे धाकट्या राणीसाहेबांना दे. ती बाई ते तबक घेऊन रूपमतीच्या महालापाशी आली. धाकट्या राणीसाहेब, कोण आहे? या. हे गुंडे राजेसाहेबांनी पाठवलंय, असं म्हणत तिने तबक रूपमतीच्या हाती दिलं. रूपमतीने ते तबक उघडलं. तबकात 9वारी शालू, हिरव्या बांगड्या सोबत एक सोन्याची बांगडी, नथ व कुंकवाचा करंडा. हे काय? राणीसाहेब, हे राजेगुंडेंनी तुम्हाला घालायला सांगितलंय. मला नेसता येत नाही 9वारी पातळ. मी नेसवते की, चला, असं म्हणत तिने शालूची घडी मोडली व शालू रूपाला नेसवून दिला. केसाचा अंबाडा घालून त्यावर फुले माळली. शालूचा पदर डोक्यावरून दिला. तिनेच रूपमतीच्या नाकात नथ घातली व हातात हिरव्या बांगड्या घालून दिल्या. करंड्यातील कुंकू लावले. रूपमती आपले रूप आरशात पाहून हरखून गेली. खरेच आपल्या लक्षातच आले नाही, आपण आता रोज कांचनगडला हाच पेहराव करायला पाहिजे. राणीसाहेब, माणसं व राजेसाहेब थांबलेत, चला, राम्याने सांगितलं. रूपा पदर सावरत बाहेर आली. बाहेर राजेगुंडे, गिरिराज, गणूभाऊ उभे होते. गिरिराज बेभान होऊन रूपमतीच्या या पेहरावाकडे पाहत राहिले. गुंडे हळूच म्हणाले, गिरिराज, कांचनगडला रूपमतीला घेऊन जात आहात ते लग्नाची पत्नी म्हणून, मग हाच वेश हवा हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे होतं. तर ही तुमची करामत. करामत म्हणून नाही, धाकट्या सुनीला दिलेला आहेर. आबासाहेबांचे दोस्त ना आम्ही. कांचनगड स्वीकार करो की न करो, आम्ही आता स्वीकारले आहे, आणि ती सून म्हणून याच वेशभूषेत जायला हवी कांचनगडला. रूपमती पडदा लावल्या बग्गीत जाऊन बसली. गिरिराज घोड्यावर स्वार झाले. मंडळी कांचनगडकडे वळली. रूपमती विचार करू लागली, आपलं स्वागत होईल का? मग तिच्यापुढं उमाबाईंची मूर्ती, न पाहिलेली अशी ही राजघराण्यातली स्त्री, आपला निभाव लागेल का? आपल्याला तर राजघराण्यातील काहीच पद्धती माहीत नाहीत. आत्ताच पहा, आपण सलवार कुर्ता घालून निघालो होतो. बरं झालं राजेसाहेबांनी हे पातळ पाठवलं. आत्ताचे झाले, पण पुढे कसे? इतक्यात गिरिराजांचा अरबी घोडा बग्गीपाशी आला. तिने बग्गीच्या पडद्यातून हळूच बाहेर पाहिले. गिरिराजांचा घोडा बग्गीबरोबर चालत होता. संध्याकाळची वेळ होती. अशावेळी रूपमतीसह गिरिराज कांचनगडमध्ये प्रवेशले. लोक रस्त्यावर उभे होते. बायका पाण्याच्या निमित्ताने मुद्दामून घराच्या बाहेर पडल्या होत्या व बघता बघता बग्गी राजवाड्याच्या दारापाशी आली. राम्या, बग्गी सोड आणि दासीला जाऊन सांग पाण्याची घागर आणा म्हणून. जी. राणीसाहेब, खाली उतरा.
म्हणत गिरिराजाने रूपमतीला हात दिला व दारावर दासीनं रूपमतीला तुकडा ओवाळला. घागर पायावर ओतली. गिरिराजाने हातातील अंगठी दासीच्या अंगावर टाकली व ते रूपमतीसह आपल्या महालाकडे निघाले. उमाबाईंना ही गोष्ट समजली. त्या रागाने नुसत्या बेभान झाल्या, पण करू काहीच शकल्या नाहीत. आई, बाबा आले, बाबा आले. आणखी निघा आई, अजून कोणीतरी आहे बरोबर. मृगुजा धावतच आत येत म्हणाली, आई चल ना ग बाबांकडे. नाही, आपण नाही जायचं. आणि तुला कोणी सांगितलं बाबा आले ते? किशी वेणी घालत होती तर म्हणाली. गिरिराज रूपमतीला घेऊन महालात गेले आणि त्यांनी दार बंद केलं. ते 2 दिवस झाले तरी उघडले नाही. जेवणही मध्येच जात होते. यांच्या या अशा वागण्याने पंत व महात्बा ही जुनी मंडळी काळजीत पडली. त्यांना काय करावं ते कळेच ना. लुलिंबेकरही गावाला गेले होते. पंत, राणीसाहेबांचा बुलावा आहे, महात्बाने सांगितले. बरं, म्हणत पंत उठले व उमाबाईंच्या महालापाशी आले. मृगजा समोर खेळत होती. तिला त्याने उचलून घेतले व ते महालात गेले. त्याने उमाबाईंना वाकून मुजरा केला. बसा पंत, पुढे काय ठरवलेत? उमाबाई म्हणाल्या, मी तोच विचार करत आहे. 2 दिवसापासून महालाचे दार उघडले नाही. जेवण नेणाऱ्याबरोबर मी निरोप देऊन पाहिला, पण उत्तर मिळाले, आम्ही मर्जी होईल तेव्हा उघडू. पंत, आता मात्र हद्द झाली. तिला काही सांगितले असते तर ह्याने दार उघडायला पाहिजे ना. उमाबाई, बघू अजून 2 दिवस वाट, नाहीतर करू काही उपाय. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. राणीसाहेब, तुम्ही घाबरू नका, येतो मी, म्हणत पंत उठले. संध्याकाळचा मंद वारा वाहत होता. गौतमीवरून थंड लहरी दिवाणखान्यात येत होत्या. आकाश ढगाने भरून गेलं होतं आणि अशावेळी गिरिराज दिवाणखान्यात बसले होते. ते मनात विचार करू लागले, आता पुढे काय? संस्थानं केव्हाच खालसा झाली होती. येणारी मिळकत मंदावली होती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रूपाशी लग्न केल्यापासून लोक दुरावले होते. जिथे तिथे एकच विषय होता, रूपाशी लग्न. मी रूपाशी लग्न केलं, वाईट काय आहे? कोणी राजे काही 2 लग्न करत नाहीत काय? बाबा, बाबा, या हाकेने ते भानावर आले. ये मृगजा, असं म्हणत त्याने तिला जवळ घेतले. बाबा, तुम्ही आमची कट्टी केलीत का? कोण म्हणालं तसं? मग येत का नाहीत आमच्याकडे? आईकडे चला ना, मी न्यायला आले तुम्हाला. चल, लबाड कुठली, असं म्हणत त्याने तिची पापी घेतली. बाबा, आम्हाला दुसऱ्या आईकडे नेता? तुला कोणी सांगितलं ती दुसरी आई आहे म्हणून? किशी म्हणाली, आता तुम्हाला 2 आई आहेत म्हणून. तुमच्या बाबाने दुसरी आई आणली म्हणून. बरं, ते जाऊ द्या, चला आपण जाऊया दुसऱ्या आईकडं. तुम्हाला आवडेल दुसरी आई, असं म्हणत गिरिराजाने मृगजाला कडेवर घेतलं व ते रूपमतीच्या महालापाशी आले. राणीसाहेब, बघा कोण आलंय. रूपमती डोक्यावर पदर घेत बाहेर आली. अरे वा, मृगजा वाटतं. या राजकुमारी, असं म्हणत रूपमतीने हात केले. पण मृगजा काही गेली नाही. ती गिरिराजांना अधिकच चिकटली. मृगजा, जा छोट्या आईजवळ, बिस्किट चॉकलेट्स खायचेत ना. रूपमतीने चॉकलेट व बिस्किट एका छोट्या ताटलीत घालून आणले व मृगजाजवळ ठेवले. मृगजा रूपाजवळ गेली. तिने बिस्किट घेतले. इतक्यात महात्बा आला. छोटे सरकार, राणीसाहेबांनी मृगजाला घेऊन या म्हणून सांगितलं आहे. मृगजा, जा, आई बोलावते आहे, असं म्हणत गिरिराजाने बिस्किटे चॉकलेट्स फ्रॉकच्या खिशात टाकले व मृगजाला महात्बाजवळ दिले. छोटी आई, मी नंतर येते हं. ये हं. महात्बा मृगजाला घेऊन गेला. उमाबाई वाटच पाहत होत्या.
त्याने रागातच मृगजाला घेतले व तिच्या फ्रॉकच्या खिशातील बिस्किटे खाली पडली. तुला कुणी सांगितलं होतं तिथं जायला? सांग, असं म्हणत उमाबाईंनी मृगजाच्या गालात एक चापट मारली व बिस्किटे घेऊन फेकून दिली. अगं, तुला मी बिस्किटे देत नव्हते का? का म्हणून गेलीस सांग, असं म्हणत त्याने तिला अजून मारले. सांग, तुला कोणी नेलं, बोल. किशी म्हणाली तुमची दुसरी आई छान छान आहे म्हणून मी बाबांना म्हणाले. मग बाबांनीच मला नेलं. आई, मला मारू नकोस ग, मारू नकोस. मंजुळा पुढे झाली. सुनबाई, मारू नका. लेकरानं काय केलं? लेकरावर का राग काढता? असं म्हणत तिनं मृगजाला उचलून महात्बाजवळ दिलं. मृगजा रडू लागली. महात्बा तिला घेऊन बाहेर आला. इतक्यात गिरिराज समोरून आले. महात्बा, मृगजा का रडते आहे? उगर रडते जी. बाबा, आईने मारलं. आईनं मारलं? असं म्हणत गिरिराजने मृगजाला घेतलं व ते उमाबाईंच्या महालाकडे वळले. ते सरळ मध्ये गेले. उमाबाई झोपाळ्यावर खाली मान घालून बसल्या होत्या. मृगजाला मारले म्हणून त्यांचे डोळे भरून आले होते. मृगजाच्या रडण्याच्या आवाजाने त्यांनी वर बघितलं. समोर गिरिराज मृगजाला घेऊन उभे होते. रूपाशी लग्न होऊन 1 महिना लोटला होता. ती इथे येऊनही 15 दिवस झाले होते. 1 महिन्यात गिरिराज उमाबाईच्या महालात पहिल्यांदाच आले होते. तरीही पण उमाबाई उठल्या नाहीत. हिला का म्हणून मारलं? पुरीची काय चूक होती? वळ उठेपर्यंत मारलं पुरीला. तिला कोणी जायला सांगितलं होतं? मी नेलं. काय म्हणणं आहे तुमचं, बोला. मी नेलं? समजता काय? तुम्ही हवं तर जा, राहा. तिला नेण्याची काही गरज नव्हती. मी आत्तापर्यंत सर्व सहन केलं. तुम्ही तिच्याबरोबर राहिलात, दार बंद करून 5 दिवस बसलात तरी मी आले नाही. पण माझी पोर तिच्या महालाची पायरी चढता कामा नये. का म्हणून? ती मृगजाची छोटी आई आहे हे कळायला हवं तिला. म्हणजे एक नाचणारी मृगजाची आई? राणीसाहेब, तोंड सांभाळून बोला. त्या तुमच्या धाकट्या बहिणीसारख्या आहेत. या घराची छोटी राणी आहे ती. म्हणे छोटी राणी? एक नाचणारी कधी लग्न केलं म्हणून राणी बनत नाही. तिची जागा राजवाड्याच्या बाहेर आहे. सारं कांचनगड बघा काय म्हणतंय. लोक तोंड काढू देत नाहीत. लोलिंबेक राणी तर घराची पायरी सोडली. तुम्ही एखाद्या राजकुमारीशी लग्न करून आला असतात तर तिचे दारावर स्वागत करून भरलेलं माप ओलांडून मी तिला आत घेतलं असतं, धाकटी बहीण म्हणून. आणि हिचा स्वीकार एक रखेल म्हणून मी आज करते. राणीसाहेब, गप्पा बसा, गप. का म्हणून? एक भारतीय स्त्री म्हणून राजे लोकांनी हीच किंमत केली स्त्रीची. पण स्त्रीलाही भावना आहेत. ती एक निर्जीव वस्तू नाही. का म्हणून तिने अन्याय सहन करायचा? कुठंपर्यंत? मी एक राजघराण्यातील स्त्री आहे. माझ्या मर्यादा मलाही कळतात. तुम्ही सांगण्याची काही गरज नाही मला. तुमच्या मर्यादेपर्यंत तिला स्थान असेल तर माझं काही म्हणणं नाही. पण आमच्यावर, विशेषतः मृगजावर तिची बंधनं नकोत. तिला तिथे नेण्याची काही गरज नाही. राणीसाहेब, खूप झालं. खूप झालं? तुमचं की माझं? गिरिराज रागाने बाहेर निघून गेले. कांचनगडमध्ये एकच विषय होता, राणी रूपमती. अगं, ऐकलंस का? ती फार सुंदर आहे म्हणे. अगं हो म्हणे. परवा ती किशी भेटली होती. ती म्हणाली रूपाची खान आहे, खान. अगं पण ते सुद्धा राजवाड्यात ठेवणं. अगं, मला तर कळलं परवा राणीसाहेबांचं आणि छोट्या सरकारांचं म्हणे फार कडाक्याचं भांडण झालं. अगं हो, मृगजावरून झालं म्हणे. जाऊ दे, आपल्याला काय करायचं. चल, भर घागरी, उशीर होतोय.
राजेश्वराच्या सभामंडपात गावातील मंडळी गप्पा मारत बसली होती. गोविंदराव, अहो ती बया आता आली राजवाड्यात, आणि आपण कसं जायचं हो राजवाड्यात? हो, आणि पाणी प्यायचं? छे छे, शिव 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 शिव. अहो पण श्यामराव, ती फार सुंदर आहे. मी पाहिली, परवा खिडकीत डोकावून पाहत होती. मी गंगेवरून जात होतो. अहो उगाच नाही गिरिराज फिदा झाले तिच्यावर. काय म्हणता, तुम्ही पाहिलं? नशिबान आहात बा, आम्हाला पाहायला नाही मिळाली, गोविंदराव म्हणाले. काय करता नुसते पाहून, असे म्हणत सर्वजण हसले. अहो तुम्हाला पाहायला मिळणार कशी? ती त्या महालाच्या बाहेरच निघत नाही, आणि तो राम्या अगदी तिच्या तैनातीत ठेवलाय गिरिराजांनी. अहो हे सगळं झालं हो, पण आता उद्या राजवाड्यावर जेवायचं झालं तर कसं हो? बघूया बघूया काय, आपण त्या राजवाड्यावर पाणी सुद्धा पिणार नाही. अशी चर्चा गल्लोगल्ली घाटावर गौतमीच्या तीरावर चालू होती. विषय एकच, रूपमती. राणीसाहेब, परवा म्हणे छोट्या आईसाहेबांवरून मृगजावरून भांडणं झाली म्हणा, हरणी म्हणाली. हो हो, मीही ऐकलंय, रूपमती म्हणाली. अहो पोरीला कशा पाय मारायचं हो? तुमच्याशी तर बोलतच नाहीत, पण पोरीला बी येऊ देईनात. मला असं माहिती असतं तर मी मृगजाला घेतलंच नसतं. पोरीला उगाच मार मिळाला. पोरीला कशाचं मारतात? जळत्यात अक्षी तुमच्यावर. राजेसाहेबाला बी लई बोलल्या. बरं ते जाऊ द्या, चला राजेसाहेब यायची वेळ झाली. अंबाडा घालून देते आणि पातळ नेसवून देते. हरणे, मला शिकव बरं 9 वारी पातळ नेसायला. बरं बरं, शिकवीन की, असं म्हणत हरणीने रूपमतीच्या केसांचा अंबाडा पाडला. वर अबोलीची वेणी माळली व पातळ काढून नेसायचे शिकवू लागली. पातळ नेसून रूपमती तयार झाली. त्याने हलके अत्तर अंगावर फवारले व त्या बंगईवर बसून झोके घेऊ लागल्या. त्यांच्या मनात विचार येऊ लागले. आपल्याला येऊन आता महिना होईल, पण आपण मोठ्या राणीसाहेबाला भेटलो नाहीत. खरे पाहता आल्याबरोबरच जायला पाहिजे होतं, पण हिंमतच झाली नाही. आज राजेसाहेब आले म्हणजे विचारायलाच हवं, आपण 1 महिन्यात किती बदललो. हा पेहराव, हा राजवाडा, या राजवाड्याच्या बाहेरसुद्धा आपण निघालो नाहीत. आज आज राजेसाहेबांना विचारू. मनातून राजेश्वराचं दर्शन घ्यावं वाटतंय, या विचारात झोके घेऊ लागल्या. इतक्यात मागून येऊन गिरिराजाने बंगई धरली व थांबवली. वाह, अतिसुंदर, कसला विचार चाललाय रूप, असं म्हणत ते बंगईवर बसले. कशाचा नाही, असाच. हे घ्या, असं म्हणत गिरिराजाने एक छोटी दागिन्याची पेटी पुढे केली. हे काय राजेसाहेब? उघडून पहा म्हणजे कळेल. रूपमतीने पेटी उघडली. त्यात सोन्याच्या बांगड्या, हिऱ्याचा हार, बाजूबंद, सोन्याचे मंगळसूत्र, कंबरपट्टा, कानातील फुलं, वेणीची फुलं, हिऱ्याची नथ, चांदीची पैंजनं व जोडवे, वाक्या इत्यादी दागिने होते. मी याला काय करू राजेसाहेब? काय करू म्हणता? रूप, आता तू राणी आहेस आणि अशा साध्या वेशात राहतेस म्हणून आणले. खरं तर तुला हे यापूर्वीच द्यायला हवं होतं, पण जमलंच नाही. गिरिराज म्हणाले. पण मी हे रोज घालू? रूप, तुला केव्हा कळणार? खरं सांगू राजेसाहेब, मला तुम्हा संस्थानिकांच्या चालीरीती रिवाज समजतच नाहीत. मला फार भीती वाटते या राजवाड्यात फिरायची, त्यामुळं मी कुणाला बोलतच नाही. माझं सर्व जीवन कॉलेजात गेलं. मला हे सर्व जमेल असं वाटतच नाही. त्याचीही व्यवस्था केली आहे. उद्यापासून तुमच्या तैनातीत एक बाई देणार आहे मी, असं म्हणत त्यांनी टाळी वाजवली.
साधारण 35च्या घरात असलेली बाई हातात काही गुंडाळलेले घेऊन ती मध्ये आली. तिनं दोघांना लावून मुजरा केला व तिनं गुंडाळलेले पुडके रूपमतीच्या हातात दिले. हे काय राजेसाहेब, असं म्हणत रूपमतीने ते उघडले. त्यात 8-10 साड्या, शालू, जरीची पातळं होती. हे कशाला? का, तुम्हाला आवडलं नाही? नसतील आवडले तर दुसरे आणू? नाही, तसं नाही, मला आवडलं. तर मग राहू द्या. हिचं नाव मनी. ही तुम्हाला 1 महिन्यात राजवाड्यातील रीतिरिवाज, बोलणं चालणं सर्व काही शिकविल. तुमची व्यवस्था हीच पाहिल. काही दिवस तुमच्या महालात ही राहील. चालेल ना? गिरिराज म्हणाले. हो. तर मग मणी, उद्यापासून राणीसाहेबांना सर्व काही शिकवायचं. जी, म्हणत ती निघून गेली. रूप, आता झालं ना सर्व ठीक? राजेसाहेब, एक विचारू? बेशक, एक काय 1000 विचार, असं म्हणत गिरिराजाने एक झोका घेतला. राजेसाहेब, मला ना इथे बसून कंटाळा आलाय. राजेश्वरला जावं म्हणते मी आणि राणीसाहेबांना भेटावं म्हणते. जर तुमची हरकत नसेल तर. रूप, राणीसाहेबाला भेटायला माझी हरकत नाही, पण महत्त्वाचं हे आहे, त्या तुझ्याशी कशा वागतील हे काही सांगता येत नाही. तरी पण एकदा भेटायला काय हरकत आहे? तुझी इच्छा. आणि राजेश्वरांचं म्हणते आहेस तर आज पौर्णिमा आहे. जाऊ रात्री 11 नंतर. चालेल? हो. पौर्णिमेचं टिपूर चांदणं पडलं होतं. उन्हाळा संपून पावसाळा सुरू व्हायच्या बेतात होता, पण पाऊस सुरू झाला नव्हता. चांदण्यात गौतमी न्हाऊन निघाली होती. चंद्राचा प्रकाश धरतीवर पडला होता आणि अशावेळी गौतमीच्या काठाला फुलांनी सजलेली नौका स्थिर होती. घोड्याच्या बगीतून गिरिराज व रूपमती खाली उतरले आणि गौतमीच्या किनाऱ्यावर आले. नावाड्याने नौका गिरिराजांच्या हाती दिली व तो लांब वडाच्या झाडाखाली सोडलेल्या बग्गीपाशी जाऊन बसला. गिरिराज नौकेत चढले. त्याने हात देऊन रूपमतीला नौकेत घेतले व नौका वल्हवायला सुरुवात केली. राजेसाहेब, नौका तुम्ही वल्हवणार? मग काय झाले राणीसाहेब, आम्ही नेहमी वल्हवत नाहीत, पण आज तुम्ही साथीला असताना नावाडी कशाला? आणि आम्ही गंगेच्या गावची माणसं, नौका वल्हवणारच. त्यात अवघड असं काहीच नाही. राजेसाहेब, ही नौका सजवली कोणी? नावाड्याने. त्याला निरोप दिला होता. वा, किती सुंदर सजवली आहे, असं म्हणत रूपमती नौकेत आडवी झाली. राजेसाहेब, कांचनगड म्हणजे सौंदर्याचं प्रतीक आहे. ही गौतमी, हा राजेश्वराचा घाट, हे पाण्यातले गणपतीचे मंदिर. आणि राजेसाहेब, ते काय? ते ब्राह्मणगडचे मंदिर, इनामदारांचे गाव. राजेसाहेब, हे मंदिर पाहायला हवं एकदा. चंद्राचं शीतल चांदणं, गौतमीच्या मंद लहरी आणि नाव वल्हवताना चुबुक चुबुक असा होणारा आवाज रूपमती लक्ष देऊन पाहत होती. तिचे लक्ष पाण्याकडे गेले. छोटे छोटे मासे मधूनच वर येत तिला मोठी गंमत वाटू लागली. एव्हाना नौका कांचनगडपासून बरीच दूर आली होती. गिरिराजाने रूपमतीला जवळ ओढले व ते पुन्हा नौका वल्हवू लागले. रूपमतीने खाली वाकून हात पाण्यात सोडले. थंड पाण्याचा हाताला स्पर्श झाला. ती हे निसर्गाचं रूप पाहून तृप्त होत होती. इतक्यात आकाश ढगाने भरून आले. सर्वत्र थंड वारा वाहू लागला. चंद्र आकाशात गुप्त झाला आणि पाहता पाहता पावसाची हलकी सर आली. रूपमती व गिरिराज त्या सरीने थोडे ओले झाले. वारा जोराचा वाहू लागला. गिरिराजाने नौका एका छोट्या बागेशी आणली. तिथे नारळाची 8-10 झाडे होती व काही फुलांच्या कुंड्या ठेवल्या होत्या. या फुलांच्या कुंड्याजवळ संगमरवरी चबुतरे बांधलेले होते. पाणी नारळाच्या बुंद्याशी आले होते. गिरिराजाने नौका एका झाडाला बांधली व ते दोघेही त्या चबुतऱ्यावर येऊन बसले. पुन्हा बारीक सर आली. दोघेही थोडेसे भिजले
रूपमतीच्या गालावर पाणी ओघळले. ते गिरिराजांनी टिपले. राजेसाहेब, ही झाडे कोणाची? आमच्या आजोबांनी लावलीत. राजघराण्यातील स्त्रिया घेऊन आमच्या घराण्यातील लोक बरेच वेळा नौकाविहार करण्यासाठी निघत. त्यासाठी गावापासून दूर अशा ठिकाणी ही झाडे लावलीत. या फुलांची निगा कोण ठेवतो? माळी आहे, तो तर दिसत नाही. रूप, तुला फार वेळ लागणार राजघराण्यातील रीती शिकायला. अगं, त्याला दुपारीच निरोप दिला होता आम्ही येणार म्हणून, मग तो कशाला थांबेल? दोघेही धुंद होऊन गेली. या फुलांच्या गंधाने, या वातावरणाने रूपमती मंत्रमुग्ध झाली. तिला गिरिराजांनी बाहुपाशात घेतली. चंद्र ढगाआडून पुन्हा बाहेर आला. पावसाची सर थांबली. आकाश पुन्हा स्वच्छ झाले. गिरिराजांनी रूपमतीला नावेकडे नेले व नाव सोडून परत कांचनगडच्या दिशेला वळवली. उत्तर रात्र सुरू झाली. पहाटेचा व पावसाचा गारवा चांगलाच जाणवू लागला. रूपमतीच्या डोळ्यावर निद्रेचा अंमल चढू लागला. तिने हलकेच नौकेत अंग टाकले व डोके गिरिराजांच्या मांडीवर ठेवले. रूप, झोपतेस? कंटाळीस? नाही, हे सौंदर्याचं रुपडं डोळ्यात साठवते. कशाला जायला हवं कुठे? हे कांचनगड एक पर्यटन केंद्र व्हायला हवं इतकं आवडलं. गिरिराज नाव वल्हवत होते. रूपमतीला चांगलाच डोळा लागला होता. गिरिराजांनी नौका राजेश्वराच्या घाटात लावली. रूप, उठ. करत रूपमती उठली. गिरिराजाने तिला हात दिला व ती खाली उतरली. रूप, जायचं वर राजेश्वराच्या मंदिरात? उद्या जाऊ, असं म्हणत ते दोघेही चालत बग्गीपाशी आले व बग्गीत बसले. बग्गी कांचनगडकडे चालू लागली. दुपारची वेळ होती. उमाबाई आपल्या महालात लोडाला टेकून स्वेटर विणत बसल्या होत्या. इतक्यात किशी आली. राणीसाहेब, राणीसाहेब, ती आली या, दाराबाहेर उभी आहे, आत येऊ का म्हणती या. किशी, कोण आलं नीट सांग. उमाबाई, अहो ती हो, नाचणारी. उमाबाईनं एक क्षण विचार केला, तिला ये म्हणावं की नको, आणि दुसऱ्या क्षणी त्या म्हणाल्या, किशे, तिला आत घेऊन ये. रूपमतीने डोक्यावरून घट्ट पदर घेतला व ती भीत भीतच आत गेली. तिला आपले स्वागत कसे होईल याची भीती होतीच. रूपमती उमाबाई बसल्या होत्या तिथे आली व उभी राहिली. उमाबाई तिच्या रूपाकडे पाहून एक क्षणभर स्वतःला विसरल्याच, पण दुसऱ्या क्षणी त्याने रूपमतीला खाली बसण्यास सांगितले. रूपमती भीत भीतच खाली बसली. दोघीही काहीच बोलत नव्हत्या. जर या दोघींना कोणी पाहिले तर म्हणाले असते, एक साक्षात लक्ष्मी तर दुसरी रंभा. दोघी स्वर्गातून तर खाली आल्या नाहीत ना. गिरिराजांनी त्या दोघींना एकत्र पाहिलं असतं तर त्यांना विक्रमोवर्षीय नाटकातला श्लोक आठवला असता व ते म्हणाले असते, या दोघीही मानवी नसून प्रत्यक्ष कामदेवांनी त्यांना निर्माण केले आहे. उर्वशीला निर्माण करताना सौंदर्यवान चंद्र हाच ब्रह्मदेव बनला असावा, किंवा शृंगार रसाचा राजा असल्या कामदेवानं वसंत ऋतूतील फुलांपासून हिची निर्मिती केली असावी. कारण सतत वेदाभ्यास करून भौतिक विषयात उदासीन व विलासात वृक्ष असणारा नारायण मुनी इतके सौंदर्य निर्माण करू शकणार नाही. फळे आणली आहेत, घे, असं म्हणत उमाबाईंनी फळाचे तबक पुढे केले व विचारले, काय घेशील, चहा की दूध? चहा घेईन, असं म्हणत रूपमतीने उमाबाईंकडे पाहिलं. त्यांच्या या सौंदर्याकडे ती पाहतच राहिली. खरोखर राणी राजघराण्यातील स्त्री काय चीज असते ते आज प्रथमच ती पाहत होती. कारण लहानपणी आई गेल्यामुळे आईचे प्रेम, स्त्रीची माया तिला माहीतच नव्हती. थोडाफार लाभला तो सलीमाचा सहवास. मृगजा दिसत नाही, काहीतरी बोलायचं म्हणून रूपमतीने विचारलं. नाही, ती महादूबरोबर राजेश्वरला गेली. चहा आला, तो दोघींनी घेतला. काल कुठे गेला होता?
गौतमीत नौका. ते माहीत आहे मला. राजेश्वराच्या मंदिरात गेली होतीस का? नाही. ठीक केलंस. राजवाड्याबाहेर निघू नकोस जास्त. जे काय चाललंय ते राजवाड्यात चालू द्या. मी नाही समजले. राजेसाहेब समजतील, त्यांना सांग. आणि शेवटी त्या म्हणाल्या, राजेसाहेबांना गेल्यावर इकडे पाठव. सांगेन, येते मी, असं म्हणत रूपमती उठली. उमाबाईंनी करंडा उघडला व रूपमतीला कुंकू लावले. रूपमतीने उमाबाईंना वाकून नमस्कार केला. अखंड सौभाग्यवती रहा. रूपमती महालाच्या बाहेर पडली. त्या दिशेने उमाबाई पाहत राहिल्या. साक्षात सौंदर्याची पुतळी ही. राजेसाहेब या सौंदर्यालाच भुलले. खरे पाहता माझी इच्छा नसताना मी तिला ये म्हणाले. का? काय गरज होती मला? पण नाही, राजघराण्यातील स्त्रीने असे घरी आलेल्याला परत पाठवायचे नसते. मी माझ्या रीती सांभाळल्या पाहिजेत. आज ती आली, पण आता पुढे येतच राहिली तर? त्या विचार करू लागल्या. इतक्यात किशीने सांगितले, राणीसाहेब आचारी बोलावतोय. त्या तिकडे वळल्या. गिरिराज पंतांशी बोलत बसले होते. इतक्यात पंत म्हणाले, राजे, परवा बाईंना दिलेल्या दागिन्याचा हिशेब. काय? बाई म्हणालात? यापुढे छोट्या राणीसाहेब म्हणत जा, असे म्हणत ते उठले व चालू लागले. त्यांना महात्बा भेटला. छोटे सरकार, राणीसाहेबांचा बुलावा आहे. कोणत्या? मोठ्या. महात्बा म्हणाला. गिरिराज नाराजीने उमाबाईंच्या महालाकडे वळले. राणीसाहेब, राजेसाहेब आलेत, किशी म्हणाली. येऊ दे, म्हणत उमाबाई दिवाणखान्यात बसल्या. गिरिराज दिवाणखान्यात येऊन लोडाला टेकून बसले. 5 मिनिटं झाली तरी कुणीच काही बोललं नाही. शेवटी गिरिराज म्हणाले, कशाला बोलावलीत? कशाला म्हणजे? मी या राजवाड्यात आहे हे विसरलात म्हणून? ती आल्यापासून अगदीच येणं सोडलं का? उमाबाई. छोट्या राणीसाहेब इथे आल्या होत्या ना? गिरिराज. हो, आली होती. उमाबाई. मी आज एवढ्यासाठीच बोलवले की तुम्ही हे काय म्हटलं सारं? कांचनगड काय म्हणतंय? लोक काहीही म्हणतील, मला काय त्याचं? गिरिराज. गावाचं जाऊ द्या, एक पोरगी आहे याची तरी काही तमा बाळगा. हे लग्न करत असताना शरम वाटायला हवी होती तुम्हाला. एका नाचणारीशी लग्न. उमाबाई. तू गप्प बस. काय करायचं ते मला चांगलं समजतं, असं म्हणत गिरिराजाने हात उचलला व परत खाली घेतला. ते रागाने लाल झाले होते. प्रेम काय असतं हे नाही समजायचं तुम्हाला. आणि यापुढे छोट्या राणीसाहेब असंच म्हटलं पाहिजे तिला, समजलं? गिरिराज. एका वेश्येपायी, नाचणारी पायी माझ्यावर हात उचलता? म्हणे तिला राणी म्हणायचं. उमाबाई. खबरदार तिला वेश्या म्हणशील तर. मी आजपर्यंत गप्प बसलो. माहीत आहे तू काय केलेस ते. मनाला विचारून पहा. मुर्गजा कोणाची आहे? ती पोरगी माझी नाही. गिरिराज. खबरदार असं बोललात तर काय वाटेल ते मी सहन केलं, पण असे घाणेरडे आरोप, तेही एका नाचणारी पायी. तुम्हाला भुरळ घातली आहे तिनं. तुम्ही शुद्धीवर नाही आहेत. उमाबाई. मी चांगला शुद्धीवर आहे. मी अजूनही म्हणतो मृगजा माझी नाही. कान देऊन ऐक. गिरिराज. मी सर्व सहन केलं. तिला आपल्या महालात आणून ठेवलीत तरी मी गप्प बसले. ती या महालात आली तरी मी तिचं जसं जमेल तसं अगत्याचं केलं. का? का? मला हकलून देता येत नव्हतं? पण मी तसं केलं नाही. का? तर आपल्या घरी शत्रूही आला तरी अगत्य करावं हे आम्ही लहानपणापासून शिकलो. आणि या राजघराण्यातील रीतिरिवाज काय फक्त बायकांनी सांभाळायचे? आणि का म्हणून? पण मी तेही केलं. पण आता राजवाड्यात राहण्याची इच्छाच राहिली नाही माझी.
जिला आजपर्यंत राजवाड्याबाहेरचे काहीच माहीत नाही, तिच्यावर तुम्ही हा केवढा आरोप लावता. मी या राजवाड्यात राहिले तर या घरची सून म्हणून, आणि तुम्ही म्हणता मृगजा. पुरे झाले. घाण शब्द उच्चारून मला जीभ बाटवायची नाही. मी अशाही परिस्थितीत राहिले असते. तिचा स्वीकार ही छोटी राणी म्हणून केला असता. पण हा आरोप भयंकर आहे हा आरोप. मला आता या घरात मृगजाला घेऊन राहण्याची इच्छा नाही. आज आमचे व तुमचे दोघांचेही वडील जिवंत नाहीत म्हणून तुम्ही बोलता. या घरात राहिले तोपर्यंत मानाने राहिले. आता जाईन ते तुम्हा कोणाचं तोंडही पाहणार नाही मी. स्त्रीची इज्जत हे तिचं भांडवल आहे आणि ती इज्जत समाजानं करायला शिकलंच पाहिजे. तुमच्यासारखी शिकली सवरलेली माणसं स्त्रीची इज्जत वेशीवर टांगायला निघालीत. पण स्त्री नुसती हातात बांगड्या घालणारी स्त्रीच नाही. मनात आणलं तर ती काहीही करू शकते. तिच्याजवळ लाज आणि तशीच शक्ती निसर्गानं दिली आहे. स्त्री शांत आहे तोपर्यंत ठीक, पण एकदा जर ती पेटून उठली तर सार भस्म व्हायला वेळ नाही लागत. स्त्रीकडे समाजाने आदराने पाहावे, तिला घरातल्या देव्हाऱ्यात ठेवावे. घर एक मंदिर आहे, पण हे मंदिरच तुम्ही उद्ध्वस्त करायला निघालात. जे झालं ते फार झालं. आजचा दिवस या कांचनगडमधील शेवटचा दिवस. मी मृगजाला घेऊन चालले. आता आडी होऊ नका माझ्या. चालते व्हा माझ्या महालातून. चालते व्हा म्हणाले ना. मला तुमचं तोंड बघण्याचीही इच्छा नाही. मला कलंकिनी म्हणता. मला काय गुन्हा आहे माझा. तुम्ही वाटेल ते करायला मोकळे आहात. गिरिराज उमाबाईंच्या महालातून चालू लागले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.